दहिसर विधानसभेत शिवसेना भाजपला धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये प्रवेश। मनसेची ताकद महानगरपालिका निवडणुकीमध्ये कळेल, मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांचं वक्तव्य। पुण्यामध्ये जयंत पाटील, काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती। पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही, बारामतीमध्ये पवार कुटुंबियांचा दिवाळी पाडवा नाहीच। प्रतापराव पवारांच्या पत्नीचं निधन झाल्यानं निर्णय। सत्ताधारी पक्षातल्या माजी आमदाराचा आवाज दाबत असतील तर सर्वसामान्यांचं काय होईल? सुषमा अंधारे यांची दंगेकरांआडून महायुतीवर टीका। राज्यातील 8 साखर कारखान्यांना मदत होणार, कारखान्यांचं रेकॉर्ड चांगलं पाहिजे हीच अट। पुण्यातील बैठकीमध्ये अजित पवारांचं विधान। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं शेतकऱ्यांना आश्वासन, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचा प्रयत्न। डीबीटी मार्फत शेतकऱ्यांना थेट मदत दिली जाईल। पुण्यातील बैठकीनंतर अजित पवारांचं वक्तव्य। प्रकाश आंबेडकर आणि आमच्याही भेटी व्हायला हव्यात, प्रकाश आंबेडकरांचं स्वागत करायला तयार आहे। रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना साथ। मंत्री दत्तात्रय भरणे यांना नवी जबाबदारी, राष्ट्रवादीच्या धाराशिव जिल्हा संपर्क मंत्रीपदी भरणेंची नियुक्ती, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह। बुलढाण्यामध्ये ठाकरेंच्या आमदाराचं शक्ती प्रदर्शन, संजय रायमुलकर यांना उद्देशून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये किती दम, सिद्धार्थ खरातांचं खुला फान। रवींद्र धंगेकरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू, सरकारनं कायदा सुव्यवस्था सुधारण्यावर लक्ष द्यावं, रोहित पवारांचा सरकारला टोला। परभणीमध्ये मेघना बोर्डीकर यांच्यासमोर कार्यकर्त्यांकडून उपजिल्हाधिकाऱ्याला धमकी, कार्यकर्त्यांकडून मारून टाकण्याची भाषा। पालकमंत्री मेघना बोर्डीकर मात्र शांतच। शिवसेनेकडून 5000 नागरिकांना दिवाळीचं साहित्य वाटप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वतीनं अंबरनाथ येथील गरजू नागरिकांना उपक्रम। सबकाळांकडून वारंवार फडणवीसांची तुलना गोडसेंसोबत, फडणवीस शांत डोक्यानं जाती जातीमध्ये भांडणं लावतात, हर्षवर्धन सबकाळांची टीका। आमदार संग्राम जगतापांना पक्षाची नोटीस, वादग्रस्त विधानामुळे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी पाठवली नोटीस। अजित पवारांशी सविस्तर बोलू, पक्षाच्या नोटीसनंतर संग्राम जगतापांचा बोलण्यास नकार। दिवाळीमध्ये फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा, संग्राम जगतापांचं विधान। रोहित पवारांच्या आजूबाजूला शेकडो गुन्हेगार, 2019 मध्ये रोहित पवार, निलेश घायवळच्या मदतीने आमदार, पडळकरांचे रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप। राज ठाकरेंनी सहकुटुंब मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली, सुमारे 2.5 तास मातोश्रीवर स्नेहभोजनाचा कार्यक्रम। शेतकरी कर्जमाफीवरून खासदार अमर काळेंचा संताप, किती शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर कर्जमाफी करणार? खासदार अमर काळे यांनी उपस्थित केला सवाल। सरकारच्या मदतीच्या पॅकेजवर देखील सडकून टीका। आमच्या पुढाऱ्यांना सगळे शिव्या देतात, दुष्काळ पडला तरी शिव्या, नाही पडला तरी शिव्या, ज्याला शिवी ऐकता येते त्यांना आमदार व्हावं, नाहीतर आमदार होऊच नये, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। गुन्हेगारांवर कारवाई झाली पाहिजे, फडणवीसांनी आता तिसरा डोळा उघडलाय, पोलिसांना कारवाईसाठी सक्त आदेश, मंत्री गिरीश महाजनांची माहिती। अशोक चव्हाणांचं भाषण सुरू असताना गोंधळ, लोकस्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घातला गोंधळ, आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करा, लोकस्वराज्य संघटनेची मागणी। काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या, मनसेच्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचं लक्ष। सरकारकडून आदिवासी, ओबीसी आणि मराठा समाजाचा विश्वासघात, काँग्रेसच्या नाना पटोलेंचा राज्य सरकारवर जोरदार निशाणा। रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये कोर्टाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरन्यायाधीशांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन, दिवाणी आणि फौजदारी नूतन इमारतीचं उद्घाटन। आगामी निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणनीती, महाविकास आघाडीच्या स्थानिक पातळीवरील बड्या नेत्यांना दारं खुली। सहकार खात्याचं नाव स्वाहाकार खातं करा, सदाभाऊ खोत यांची सहकार मंत्र्यांवर टीका, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वक्तव्यानंतर टीका। अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची सर्वसाधारण सभा, शाळेतील प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंचा देखील करणार सत्कार।
युतीचे सर्व अधिकार हे जिल्ह्यांना, जिथे जिथे युती शक्य आहे तिथे युती, एखाद्या ठिकाणी युती झाली नाही तर टोकाची टीका करू नका, स्वबळावर लढावं ही कार्यकर्त्यांची मागणी, आगामी निवडणुकांसाठी युती संदर्भात फडणवीसांचे आदेश. ठाकरेंनी भोपळाच दिला ना, नारायण कुचेंचा राऊतांना सवाल. ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी 1 रुपयाचंही काही केलं नाही, आमदार नारायण कुचे यांची उद्धव ठाकरेंवर टीका. ठाण्यामध्ये उद्या ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्र मोर्चा, दररोजची वाहतूक कोंडी, पाणी टंचाई प्रश्नी मोर्चा, बेकायदा बांधकामं, अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात एल्गार. बुलढाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन, यावेळेस महाविकास आघाडीच्या वतीनं मेळाव्याचं आयोजन. कबूतरखाने असावेच असं संविधानामध्ये आहे का? जैन समाजाच्या सभेनंतर संजय राऊतांचा सवाल. लोढांकडून घेतलेल्या जिमखान्यामध्ये कबूतरखाना सुरू करावा, राऊतांचं जैन समाजाला आवाहन. गुंडांसोबत राजकीय नेत्यांचे फोटो कसे असतात? राजकारण्यांना दहशत निर्माण करून राज्य करायचंय, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल. परभणीच्या जिंतूरमध्ये भाजपच्या वतीनं घरगुती उपयुक्त वस्तूंचं वाटप, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या वतीनं शेकडो महिला आणि पुरुषांना स्वयंपाकघरातील गृहोपयोगी भांड्याचं किट वाटप. भाजप धर्म आणि देवळांचं राजकारण करतंय, आरएसएसच्या माध्यमातून धर्म, देवळातून राजकारण या धंद्यालाच प्रबोधनकारांनी विरोध केला होता. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली बैठक, एसआरएच्या संदर्भात सर्व प्रश्न सोडवण्यासाठी बैठक, येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये बैठकीचं आयोजन. ते काय बोलतील याचा नेम नाही, ओवैसींवर आकाश फुंडकर यांची टीका, तर मंत्री आकाश फुंडकर यांची जीभही घसरली. नुकसानग्रस्तांना तातडीची मदत, माजी मंत्री प्रवीण पोटे यांचा स्तुत्य उपक्रम. उद्या अमरावतीवरून 3 ट्रक साहित्य पाठवणार, सुमारे 4500 किटचा समावेश. धाराशिव, सोलापूर आणि साताऱ्यामध्ये मदत पुरवली जाणार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं बेळगाव शहरामध्ये पथसंचलन, संचलनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हजारो स्वयंसेवक सहभागी. रंकाळ्याचं सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच, आमदार राजेश क्षीरसागर यांचं वक्तव्य. फेरीवाल्यांना शिस्त पाळण्याच्या दिल्या सूचना. अमरावतीत दर्यापूरमध्ये आरएसएसच्या पथसंचलनावर मुस्लिम बांधवांकडून पुष्पांचा वर्षाव. दर्यापूरमध्ये हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश. चांदीचे दर वाढले, मात्र चांदी खरेदीला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद. बुलढाण्यातील बाजारपेठेत चांदी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी. सोलापूर अधिकारी मंडळाची मुंबई महानगरपालिकेला भेट. मुंबई महानगरपालिकेच्या प्रगत प्रणालीचा अभ्यास करणं हा भेटीचा उद्देश. पट्टण कोडोलीमधील विठ्ठल बिरोदेव यात्रेचा आज मुख्य दिवस. भंडाऱ्याची उधळण करत बिरोबाच्या नावानं चांगभलं असा गजर, लाखो भाविक दर्शनासाठी दाखल. बीडच्या मुर्शिदपुरामध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह थांबवला. माहिती मिळताच बालकल्याण समिती, पोलीस कर्मचारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या मदतीनं विवाह थांबवण्यात आला. कोल्हापूरमध्ये नशामुक्त रॅलीला 5000 पेक्षा अधिक नागरिकांचा प्रतिसाद. रन अँड वॉकचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं यशस्वीपणे आयोजन. सोलापूर महानगरपालिकेची नवजीवन शाळेवर अतिक्रमण विरोधी कारवाईच्या दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त. पैठणमधील रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याचा 10वा बॉयलर समारंभामध्ये सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित. 69व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यासाठी चंद्रपूर दीक्षाभूमी सज्ज. थायलंड येथून प्राप्त 16 फूट उंच अभयमुद्रेतील बुद्ध रूपाचं दर्शन घेता येणार. संध्याकाळी मुख्य सोहळा आणि रात्री बुद्ध धर्म गीतांचा कार्यक्रम पार पडणार. छत्रपती संभाजीनगरची महसूल कार्यपद्धती राज्यभर लागू. राज्यातील महसूल प्रशासनातील सुधारणा प्रक्रियेतील ऐतिहासिक पाऊल. छत्रपती संभाजीनगरसाठी अभिमानाची गोष्ट. जागतिक अंडी दिनी नागपूरमध्ये 5000 अंड्यांची भुर्जी. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचा नवीन उपक्रम. तर 5000 पेक्षा अधिक लोकांनी घेतला भुर्जीचा आस्वाद. सिंधुदुर्गात उद्योजकांसाठी आम्ही आत्मनिर्भर महोत्सवाचं आयोजन. महोत्सवामध्ये 44 प्रकारचे स्टॉल्स मांडण्यात आले. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते वराड दूध उत्पादक दूध शीतकरण केंद्राचं उद्घाटन. भैरवनाथ शुगर लिमिटेडच्या चेअरमनपदी पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल सावंतांची निवड. ऊस शेतीचं नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार, अनिल सावंतांचं वक्तव्य.
डोंबिवलीमधील भजन भवनाचं लोकार्पण, भजनी मंडळाची प्रतीक्षा संपली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते लोकार्पण. मालेगावातील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही शिक्षण अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई. पंढरपूरच्या विठ्ठलचरणी 1,22,000चा सुवर्ण तुळसहार अर्पण. सद्गुरू विठोबा महाराज चातुर्मासिक गुरुभक्त परिवाराच्या वतीनं अर्पण. सोलापूरच्या बार्शीमध्ये अतिवृष्टीग्रस्त 1,200 नागरिकांना जीवनावश्यक किटचं वाटप. पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीमध्ये किटचं वाटप. तुळजाभवानी मंदिर पहाटे 1 वाजता खुलं होणार. 14 ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान पहाटे 1 वाजता चरणतीर्थ. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे गर्दीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय. HRCमुळे एकल पालक आणि अनाथ बालकांची दिवाळी होणार गोड. दिवाळी दान महोत्सवात दिवाळीचं किट वाटप. आमदार अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा शुभारंभ. रंगाई प्रस्तुत, रंगात रंगली दिवाळी. दिवाळी पहाटच्या आनंद सोहळ्याला 21 वर्षांची परंपरा. यंदा वाशी, बोरिवली, मुलुंड आणि ठाणे या 4 शहरांमध्ये सोहळा साजरा होणार. सिंधुदुर्गातील कुडाळ शहरामध्ये सेफ्टी मिरर धुळकात तर काही मिरर गायब. मिरर अभावी अपघातांमध्ये वाढ, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक आणि राजारामपुरी परिसराला जोडणाऱ्या परीख पुलाला लाईट लावा, पादचाऱ्यांची मागणी. भंडारा जिल्ह्यातील मासळ ते बेलाटी मार्गाची दुरावस्था, प्रवाशांना सहन करावा लागतोय मनस्ताप. लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. विविध मागण्यांसाठी 13 ऑक्टोबर पासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं तीव्र आंदोलन. आंदोलनामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि सदस्यांचाही सहभाग. भंडाऱ्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मिरवणूक. डोक्यावर कलश घेऊन महिला मिरवणुकीमध्ये सहभागी. बीडमध्ये वंजारी समाजाचं आंदोलन. वंजारी समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. मागणी मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा. साताऱ्यातील सासवड्यातील विद्यार्थिनीच्या हत्येचा मराठा क्रांती मोर्चाकडून तीव्र निषेध. आंदोलनाच्या दरम्यान मुलींना श्रद्धांजली वाहत आरोपीला तत्काळ अटक करण्याची आणि फाशी देण्याची करण्यात आली मागणी. ठाण्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थींचं विराट बेमुदत आंदोलन. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. 36 जिल्ह्यातून तरुणांचा आंदोलनामध्ये सहभाग. हडपसरमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा डंपिंग. पाठपुरावा करूनही पालिकेकडून दुर्लक्ष. 3 दिवसात कचरा साफ करा, नाहीतर रस्त्यावरती उतरू. शिवसेनेच्या नाना भानगिरेंचा आयुक्तांना इशारा. अहिल्यानगरमध्ये जन आक्रोश मोर्चा. मोर्चाला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप, सागर बेग यांच्यासह विविध हिंदू आणि दलित संघटनांचे पदाधिकारी उपस्थित. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरात रस्ता रोको आंदोलन. आंदोलकांकडून भारतीय संविधान जिंदाबाद अशी घोषणाबाजी. जालन्यामध्ये माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या मध्यस्थीनं पत्रकारांचं उपोषण मागे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन योग्य न्याय मिळवून देण्याचं दिलं आश्वासन. अकोल्यामध्ये अपहरण झालेल्या अल्पवयीन नातीसाठी आजीचं आमरण उपोषण. न्याय मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही, आजीबाईंनी घेतला पवित्रा. पिकांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी, तसंच ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी जालन्यामध्ये धुळे सोलापूर महामार्गावर दुनगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन. वाशिम जिल्ह्यामध्ये नव्या सोयाबीनला अपेक्षित दर न मिळाल्यानं पुन्हा एकदा आवक घटली. हा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांसाठी तोट्याचा ठरतोय. दरातील या अनिश्चिततेनं शेतकरी वर्गामध्ये आता नाराजीचं वातावरण. तरुणी मध्यरात्री कॉलेजमधून कशी बाहेर पडली? पश्चिम बंगालमधील सामूहिक बलात्कार प्रकरणावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा सवाल. दोषींना कठोर शिक्षा केली जाणार, दिलं आश्वासन. बिहार विधानसभा निवडणुकीबाबत एनडीएचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर. भाजप 101 जागा आणि जेडीयू 101 जागा लढवणार. जम्मू आणि काश्मीरमधील राज्यसभेच्या 3 जागांसाठी पोटनिवडणुकांसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर. मुस्लिम उमेदवाराला संधी दिल्यानं भुवया उंचावल्या. यादीमध्ये गुलाम मोहम्मद मीर यांचा समावेश उल्लेखनीय. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी 6 दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर. आमिर खान यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची घेतली भेट. बैठकीत आर्थिक, व्यापारी आणि राजनैतिक सहकार्याच्या संदर्भात झाली चर्चा.
गोव्यात बागा इथं पर्यटकांचं 4,05,000 किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र गहाळ. पोलिसांनी जलद शोध मोहिमेत मंगळसूत्र शोधून परत केलं. कामगिरीमुळे कळंगूट पोलिसांचं कौतुक. ऑपरेशन ब्ल्यू स्टार राबवण्याची पद्धत चुकीची होती. त्याची किंमत इंदिरा गांधी यांना जीव गमावून चुकवावी लागली. पी चिदंबरम यांचं वक्तव्य. पश्चिम बंगालमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर सामूहिक अत्याचार. पश्चिम वर्धमान जिल्ह्यातील दुर्गापूर येथील घटना. पीडितेच्या मैत्रिणींचाही जबाब नोंदवला. गिरनार पर्वतावरील गोरखनाथ मंदिराची तोडफोड. मंदिरातील मूर्तीची विटंबना आणि पूजेचं साहित्य विस्कटवलं. हे कृत्य विरोधात कोल्हापूरमध्ये निषेध पदयात्रा, फेरी, तर आरोपींवर त्वरित कारवाईची भक्तांची मागणी. सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई. तर आंबोली सावंतवाडी मार्गावर बनावट दारू आणि एक्सयूव्ही कार असा 11,67,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त. या प्रकरणी 2 जणांवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल. घरी वाद मिटवण्यासाठी बोलावत 10 जणांकडून हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू. तुर्भेतील एपीएमसी परिसरातील ही संपूर्ण घटना. नाशिक ग्रामीण पोलिसांचा ऑल आउट ऑपरेशन. नाकाबंदीच्या दरम्यान प्रभावी कारवाई. एकूण 1,040 वाहनांचा तपास. 1,61,700 रुपयांचा दंड वसूल. सातपूर गोळीबार प्रकरणी आरोपी प्रकाश लोंढेच्या कार्यालयात सापडलं भुयार. भुयारामध्ये अनधिकृत कामं सुरू असल्याचा संशय. गोळीबार प्रकरणामध्ये आतापर्यंत 7 जणांना अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.